एजी स्पोर्ट निंबोली टीम संघ नाणेफेकी जिंकून शतरक्षक करण्याचा निर्णय घेतला। शिवसेना शाखा प्रमुख सुनील ठाकूर, सन्माननीय सुनीलजी ठाकूर साहेब उपस्थित झालेला आहे। शिवसेना शाखा प्रमुख आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। या मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांची उपस्थिती मी अगोदरच सांगितली, संध्याकाळ जशी होईल तसे पाहुणे मंडळी जे आहेत मोठ्या संख्येने ते उपस्थित राहणार आहेत। अनंत ठाकरे आमचे बाबा हे देखील उपस्थित झालेले आहेत या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये। त्याचबरोबर राजूजी मोडवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत। सोबतच या स्पर्धेचे आयोजक हरिदादा ठाकरे यांना पाहायला मिळते आपल्याला कैलासजी मोडवी देखील आहेत। आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज सुंदर असे गिफ्ट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। कबीरजी ठाकरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, भगवानजी ठाकरे, त्यानंतर आपण पाहतोय हरेजी ठाकरे यांचे पिताश्री बालाराम ठाकरे बाबा देखील उपस्थित आहेत। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बॅक टू क्रिकेट दोन्ही पंच चर्चा करत जात आहेत। आपण स्वागत आणि सन्मान एक करणार आहोत, त्यानंतर मॅच आपण सुरू करू। तर आज ज्याने दिवसभर चांगली स्कोरिंग केली, एक उभरते स्कोरर आपण पाहतोय या भिवंडीमधील अक्षय बरब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत। मी विनंती करतोय हा सन्मान आपण करायचा आहे। संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल या व्हीआयपी डाईजवर। अक्षय बरब उभरते स्कोरर आहेत। स्कोरर म्हटलं की कॉमेडीचं पार्टीचं कणा असतं नेहमी, त्याचा सत्कार इथे केला जात आहे। धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये। संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते हा सन्मान। चला मॅच आता कोणत्या प्रकारचं आपण इथे जास्त ब्रेक घेणार नाहीये। पहिल्या 3 षटकांकरिता 15 मिनिटाचा टाइम जो आहे ते सेट केला जाईल। 4 षटक अगदी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला समाप्त करायचे आहेत। वेलकम संतोषजी ठाकरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच राजू ठाकरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। या आमच्या व्हीआयपी डाईजवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आमचे डीजे मॅन आपण देखील जास्त वेळ डीजे वाजवत बसू नका, कारण की मॅच आपण लवकर समाप्त करणार आहोत, कारण की सरावासाठी ग्राउंड देखील खाली करायचं आहे। चला जय बजरंग कारुली टीम संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत आपण। सलामी की जोड़ी, बिग मैच, बड़ा मुकाबला आज के दिन का सेमीफाइनल मैच, जहां पर टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया टीम निंबोली ने। काफ़ी बड़ा मुकाबला चलता हुआ आज के दिन का। दोनों ओपनर्स जाते हुए 9901 जर्सी, साथ ही साथ विजय गेंदबाज। सुरुवात मॅचला आपण पाहतोय अक्षय बरब, आपण संदीपजी वखारे यांना संपर्क साधायचा आहे। सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय संजय आणि संदीप ही जोडी गेली आहे खेळपट्टीवर। पहिला दिवस अगदी गावदेवी भातवड टीम संघाने गाजवला, दुसरा दिवस आपण सोनाली टीम संघाला गाजवताना बघितला, तिसरा दिवस अगदी जय बजरंग कारुली टीम संघाने गाजवला आणि आता निंबोली टीम आजचा हा दिवस गाजवत आहे मैदानामध्ये। पाहूया हा सेमीफायनलचा मॅच जो जिंकेल भातवड टीम बरोबर केलेला फायनल मॅच। पूर्ण तयारी होत आहे। फ्रंटलाईन गोलंदाज विजय गुलवी, मागच्या मॅचचा हिरो, 54 धावांची यादगार इनिंग पेश केली होती या स्पर्धेमध्ये। जोरदार टाळ्या होऊन जाते या दोन्ही संघांसाठी। बिग फाईट, बिग मॅच। पहिला चेंडू या डावाचा सुरुवात होत आहे। पहिला चेंडू इथे खेळलाय, इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, मिस फील्ड पाहायला मिळाली। 2 धावा इथे कंप्लीट, पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे मिळाल्या। तुम्हाला जर गोलंदाजी चांगली करायची असेल तर तुम्हाला चांगली फिल्डिंग ठेवणं गरजेचं आहे। 2 धावांनी इथे सुरुवात धावांना इथे पाहतोय जय बजरंग कारुली टीम संघाच्या माध्यमातून संजय आणि संदीप ही जोडी खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळते। चांगली सुरुवात, विजय ऑन साइडला धमाका होत आहे। बॅट मधून येणारा हा पहिला षटकार या डावाचा। सुरुवात पुन्हा एकदा भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी। भिवंडी शहरात ठाकूर 53 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेला आहे। गोलंदाज विजय गुलवी याच्या माध्यमातून धावा धावफलकावर 8 धावा, 8। चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते। फलंदाज संजय पाटील अटॅक करताना आपल्या फलंदाजीमध्ये। हा चांगला चेंडू आहे, ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, एस्टेचा वेध घेणारा हा चेंडू होता, बचतमग केला तिथे फलंदाजाने। एक सिंगल धाव कंप्लीट। सेन्सिबल क्रिकेट, एक मोठा फटका आला, एक सिंगल धाव घेऊन स्ट्राइक लोटेड केली आहे। आता संदीप याच्याकडे स्ट्राइक गेली आहे। धावा धाव बलकावर 9 धावा, 9। गोलंदाजी करताना गोलंदाज विजय गुलवी, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते सध्या तरी।
लुजनर चेंडू, फुलटॉस चेंडू खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय सीमा पार, येतोय चौकार. DJ Akshay भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस चषक. धाव संख्या धावपलकावर झपाट्याने वाढते, 13 धावा धावपलकावर. आई गावदेवी भादवड टीम संघाचे पाठीरेखे मोठे संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संपूर्ण टीम देखील इथे उपस्थित झाली आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज राईट आर्म ऑफ द विकेटने आष्ट्रोकॉन साईडला केलंय. क्षेत्ररक्षक आहे, बघत राहील, चेंडू निघून जातोय सीमा पार, येतोय चौकार. DJ Akshay भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना क्या बात आहे. दोन्ही फलंदाज आपले हात खोलत आहेत. 17 धावा धावपलकावर. जो अटॅक मागच्या मॅच मध्ये विजयने केला होता, विजयच्या अगेन्स्ट हा अटॅक सुरू झाला. फुलटॉस चेंडू ऑन साईडला पाठवलं तारा मंडल मध्ये, येतोय षटकार. DJ Akshay भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरे. धाव संख्या वेगाने वाढते. धावपलक 23. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हारण्याची भीती नसते. शून्यातून सुरुवात इथे झाली आहे. फलंदाज संदीप आणि संजयजी. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये धावांची लूटमार केली आहे. आता सुनील आलाय गोलंदाज षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. कमबॅक फार महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये. प्रत्येक व्यक्तीला कमबॅक करणं गरजेचं आहे. पाहूया टीमला कमबॅक करून देईल का सुनील गुलवे. फलंदाज आपल्या मूडमध्ये संजय पाटील. राईट हॅम ओव्हर द विकेट. जर्सी क्रमांक 2 गोलंदाजी करताना सुनील. साईड आमने चेंडू टाकलाय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलं, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव. 24 धावा धावपलकावर. 24. चांगली सुरुवात इथे केलेली आहे टीम जय बजरंग कारिवली टीम संघाने. कारिवली टीम संघाने मॅच बघितलं असेल मागचं, आणि त्याला प्रत्युत्तर देताना आता इथे आपण पाहतोय निंबोली टीम संघाला कारिवली. ओ अजून एक उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे, फसला गेलाय. विकेट मिळतोय. फलंदाज संदीप बात. DJ Akshay भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. संजय पाटील आणि नंदू म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिंट्या पाटील तसेच सर्वच आपण गण्या भाई हे देखील उपस्थित झालेले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धाव संख्या धावपलकावर आपण पाहतोय ते म्हणजे 24 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. जर्सी क्रमांक 03 चंदन गेलाय. चंदनला पाहूया किती स्ट्राईक मिळेल या मॅचमध्ये. पहिली स्ट्राईकवर तोच आहे. मात्र सध्या तरी सुनीलने विकेट घेतलाय, कमबॅक केलाय आपल्या टीमला या मॅचमध्ये. गोलंदाज सुनील गुलवी. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मागच्या मॅचमध्ये कमाल आणि धमाल गेली होती या खेळाडूने, सुनील आणि विजयने. क्षेत्ररक्षण थोडं हलवलं जात आहे. वेल निघत आहे. 4:53 सुरू झाले इनिंग. लक्ष असू द्या. 7 मिनिटं झालेली आहेत आपली. सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू फक्त ढकलून दिले. गॅपमध्ये एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे आता सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर इथे लागली गेली आहे. ती म्हणजेच आपण पाहतोय 26 धावा. 26 लॉस ऑफ 1 विकेट. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. कोणत्या प्रकारचा आर्ग्युमेंट्स करू नका मग पंचांच्या पुढे. जो काही निर्णय असेल ते पंच नक्कीच देतील, कारण की पहिल्या दिवसापासून अगदी चांगला काम राहिले पंचांचं या स्पर्धेमध्ये. सुनील राईट आर्म ओव्हर द विकेटने
समोर तगडा फलंदाज चंदन आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून केलंय चेंडूला, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक गेलाय. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झाला मैदानामध्ये आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन देखील फार चांगली आहे चंदन आणि संजय याच्या माध्यमातून तालमेल पाहायला मिळत आहे. कॉलिंग फार महत्त्वाचं होतं. सिंगल होता, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आहे आणि धावांना आता वेग मिळते. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये टीमने मोठा लक्ष ठेवला होता. भादवड टीमचं रेकॉर्ड देखील मोडीत काढला होता. त्यांनी देखील 74 धावा बनवल्या होत्या भादवड टीमने. मात्र मागच्या मॅचमध्ये 78 धावा कुठल्या होत्या. सुनील राईट हॅम ओव्हर द विकेटने जात आहेत. साईड हॅम गोलंदाजी, मिस टाइम झाले. चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटली जाते, धरतीला दान केली जाते झेल आणि पहा इथे 2 धावा कंप्लीट. अशा प्रकारची फिल्डिंग महत्त्वाच्या मॅचमध्ये डोकेदुखी ठरू शकते निमोली टीमला. धावसंख्या हळूहळू आता 30 या अंकावर पोहोचते. एक विकेट गमावला गेला टीमने कारिवलीने. आता काही फरक पडत नाही. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. कालचा दिवस नीलम नाईकने खूप गाजवलं या स्पर्धेमध्ये. प्लेअर ऑफ द डे ठरले होते. सुनील गुलवी राईट हॅम ओव्हर द विकेट. चंदनचा विकेट हवं या चेंडूवर. त्या प्रकारचा हा चेंडू देखील होतं, मात्र सरळ एष्टिकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट चेंडू. षटक कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय त्या म्हणजे 30 धावा. 15ची सरासरी गाठत आहे. याने की तुम्हाला 50+ धावा पाहायला मिळतील. नक्कीच आता 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. ब्रेक 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण VIP डाईस पाहत आहेत. जितू मडवी साहेब उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय हरिजी ठाकरे या स्पर्धेचे आयोजक, त्यांना आपण पाहताय टी व्ही मॉनिटरवर. त्यानंतर अनंत ठाकरे आमचे बाबा यांना दाखवलं जात आहे. त्याचबरोबर कैलासजी मडवी आणि कबीर ठाकरे मामा यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. त्यानंतर आपण पाहतोय बालाराम ठाकरे आमच्या बाबांना आपण पाहतोय या VIP डाईसवर. भगवानजी ठाकरे देखील इथं सज्ज आहेत. सर्वच पाहुणे एन्जॉय करताना, कारण की शेवटच्या टप्प्यात आली आहे ही स्पर्धा. फायनलचा दिवस, मेगा फायनल डे, ग्रँड फायनल डे पाहण्याकरिता हे पाहुणे सर्व आपण पाहतोय. पहिल्या दिवसापासून अगदी एन्जॉय केलं आहे कबीर ठाकरे मामाने, कारण की प्रत्येक खेळाडूचं प्रोत्साहन नेहमी वाढवलं आहे. मागच्या बाजूला आपण पाहतोय राजू ठाकरे आणि त्याचबरोबर संतोषजी ठाकरे यांना दाखवलं जात आहे. आणि सोबतच मोबाईलमध्ये चर्चा करताना संदीपजी वखारे जे या स्पर्धेमध्ये ॲज अ सूत्रसंचालक आणि कॉमेंटर म्हणून गुरुनाथजी ठाकरे संध्याकाळच्या सत्रामध्ये संध्याकाळ रंगीन करण्याकरिता या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तेजस आपण पाहतोय, तेजस देखील एन्जॉय करतो या स्पर्धेला. चला आता मॅच मैदानाकडे आपण कॅमेरामॅन चला, कारण की तिसऱ्या षटकाला सुरुवात राम आलाय. जर्सी क्रमांक 6 गोलंदाज VIP डाईस इनकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोर फलंदाज तगडा मूडमध्ये आहे, त्याने एक षटका टोकलाय संजय पाटील. राईट हॅम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या डावातील. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, बिगिट करायचं होतं. रनाची संधी आहे. फलंदाज बाद. चंदन बॅक टू द डगआउट. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना. चंदन याच्यावर लावलंय बंधन गोलंदाज रामने, कारण की फॉलोथ्रोमध्ये चेंडू पकडलं आणि एष्ट्यानं लावलं. याला म्हणतंय क्रिकेट. पहिल्या षटक गाजवलं, 23 धावा आल्या, 7 धावा दिल्या, कमबॅक करून दिलं सुनीलने. आणि आता सुरुवात केली आहे रामने गोलंदाजीमध्ये, जिथे रनआउटचा विकेट पहिला मिळाला. आउट कोण झालं फलंदाज चंदन. आता न्यू फलंदाज कुंदन पाटील मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूने देखील कालचा दिवस गाजवला आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना जिंकणं आणि भादवड बरोबर कोण खेळणं हे पाहणं गरजेचं आहे. एजी स्पोर्ट निंबोली आणि जय बजरंग कारोली बिग मॅच. कारोलीचं नाव घेतलं की डायरेक्टली आपल्याला 2002चा सामना आठवत आहे. भादवड विपक्ष कारिवली. आता सध्या तरी इथे एजी स्पोर्ट निंबोली आणि कारिवली चालू आहे सध्या मैदानामध्ये. जय बजरंग कारिवली. आज वार शनिवार, बजरंग बलीचं वार. राईट हॅम ओव्हर द विकेट. ऑन साईडला उडवलाय, मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पहा, झेल सुटली जाते, जीवनदान मिळते. ज्या खेळाडूने षटका ठोकले संजय पाटीलला जीवनदान मिळालंय. झेल कोणी सोडलंय तर आजचा खेळाडू ज्याने आज ही स्पर्धा गाजवली, अर्धशतक झलकवलं, विजय घुलवी यांच्याकडून ही झेल सुटली गेली आहे. महत्त्वाच्या मॅचमध्ये अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. राम
गोलंदाजी चांगली करतोय, बांधून ठेवण्याचं काम केलं फलंदाजांना सध्या तरी. स्वप्नील पाटील देखील इथे उपस्थित झाल्यात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विवेक पाटील, आमच्या गावातील सर्व गावदेवी स्पोर्टचे सर्व समर्थक इथे पोहोचले, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मिस टाइम झाले चेंडू हवेमध्ये, विकेट किपर पोहोचू शकणार नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक पोहोचला गेला सुनील. फिल्डिंग चांगली झाली आहे. अजून एक धाव आली आहे. कंट्रोल गोलंदाजी काय असतो ते दाखवताना गोलंदाज राम गुलबी. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. धावफलकावर 31 धावा, 31 लॉस ऑफ 2 विकेट, 31 रन 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम जय बजरंग कारिवली. टॉस गमवलाय मात्र फलंदाजी मिळाली आहे त्यांना. धावा झाल्यात, असं नाही की धावा झाल्या नाही आहे. चांगला स्ट्रोक आहे, कंट्रोल स्ट्रोक. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय, शतरक्षक आहे तिथे. थ्रो भरपूर वेगाने फेकलाय. विकेट किपर सकाराम खूप चांगला इंटरव्हेन करताना. धावसंख्या 32 धावा धावफलकावर, 32. 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या होत्या आणि 7 आल्या होत्या, त्यानंतर 3 सिंगल. विजयने झेल, एक मिनिट राम, विजयने झेल सुटली तेव्हा 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. समोर तगडा फलंदाज आहे कुंदन. साईडला उडवल्या चेंडूला, शतरक्षक फक्त बघत राहील. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. DJ Akshay. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. सध्या तरी या व्यासपीठावर कडक चाय आलेला आहे. एक चाय सुस्ती बघाय, पाहुण्यांना चाय दिला जात आहे या VIP डाईजवर. चौकार आला आहे. धावसंख्या धावफलकावर 37 धावा, 37. धावसंख्या 37 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अल्पेश गायकवाड आमचे स्कोरर. आपण पाहताय राम गोलंदाज कमबॅक करेल का आपल्या गोलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील, तिसरा षटक सुरू आहे सध्या. धावसंख्या 37 धावा धावफलकावर, 37. राईट आर्म ऑफ द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा हवाई सफर, मात्र शतरक्षक आहे. सुंदर अशी झेल, फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का दिलाय कारिवली टीम संघाला. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्षदादा ठाकरेंनी. नवीन फलंदाज केतन मैदानात मध्ये क्रमांक 33 क्रमांकाची जर्सी त्यांनी घातलेली आहे. तो खेळाडू मैदानात मध्ये गेलाय. केतन मैदानात मध्ये गोलंदाजाने विकेट घेतला. शेवटच्या चेंडूवर धावा झाल्या 37 धावा. महत्वाचा षटक, स्लॉगरचा षटक आहे. किती धावा येतील गोलंदाज आपण पाहतोय. अनिल याच्या अगेन्स्ट. गुलबी ब्रदर्स सध्या मैदानामध्ये खेळताना. एजी स्पोर्ट निंबोली टीम. फार चांगला क्रिकेट राहिला दिवसभर या टीमचं. शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच कोण जिंकेल आणि भादवड संघाबरोबर कोण खेळेल हे पाहणं गरजेचं आहे. भादवड टीम पूर्ण तयारी के साथ या मैदानामध्ये ते आलेले आहेत. महत्वाचा हा षटक आहे. विकेट कीपर टीमचे कॅप्टन आता थोडीशी चर्चा करताना अगदी वेळेनुसार 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. आता इथून तुमचे फक्त 5 मिनिटं बाकी आहेत, लक्ष असू द्या. गोलंदाजी करणारे संघाचे कॅप्टन जर्सी नंबर 1 गोलंदाज अनिल गुलबी. राईट आर्म ऑफ द विकेट. सलामीला आलेला फलंदाज अजूनही खेळपट्टी खेळतोय. षटकार आलाय, मोठ्या फटक्यामध्ये डील करावी लागेल. धावा 37 धावा आहे धावफलकावर. ओ इनफिल्डच्या डोक्यावरून केल्या. शतरक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. भरपूर दुरून जर्सी क्रमांक 15 पोचणार नाहीये. चेंडू सीमा पार, येतोय चौकार.
भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी आर्यस चषक हा सामना भरवलाय हर्ष दादा ठाकरेंनी आर्यस चषक हा सामना क्लासिकल ड्राईव्ह स्केअर ऑफ द विकेट खाली क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेला आहे आणि धावा आता धावफलकावर होत आहेत त्या म्हणजे 41 धावा 41 लॉस ऑफ 3 विकेट 41 रन 3 विकेट के नुकसान पर अनिल कमबॅक करेल का चेंडूवर विकेट येईल का डॉट पाहूया राईट हॅम ऑफ द विकेट जो फॉर्म आहे तो फॉर्म बरकरार ठेवतोय फलंदाज हवेमध्ये चेंडू होता भरपूर वेळ एक धाव झाली आणि दुसरं धाव देखील कंप्लीट केला आहे ते थोडीशी फिल्डिंग या महत्त्वाच्या मॅचमध्ये कुठेतरी कमतरता राहिली आहे एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती म्हणजेच आपण पाहतोय 43 धावा 43 फारसा मोठा आव्हान ठेवता येणार आहे कारण की इथे अजूनही चेंडू बाकी दिया डावातील चार चेंडूवर 2 मोठे फटके आले तर 50+ धावा नक्कीच पाहायला मिळतील फलंदाज संजय पाटील आहे क्षमता आहे त्यांच्याकडे मोठे फटके घेऊ शकतात गोलंदाज अनिल सध्या तरी 6 धावा खर्च केल्यात हा चेंडू फार वेगाने टाकण्यात आला होता धाव देखील पूर्ण केली गेली आहे चांगला निर्णय भाऊ पाटील यांच्या माध्यमातून 44 धावा बॅटची एज घेतली होती शेवटच्या मोमेंटला माहिती पडलं 3 चेंडू चांगले टाकलेत आता 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत 50च्या आतमध्ये थांबवायचं असेल तर 3 चेंडू चांगले टाकावे लागतील आणि इथून मी एकच म्हणेन केतनला अभी नाही तो कभी नाही 3 चेंडूच फक्त त्यांना मिळाले त्यांनी कारण की एकही चेंडू खेळलेला नाहीये महत्त्वाच्या मॅचमध्ये काय धावा बनवतील पाहूया आपण केतन पाटील मात्र अनिल चांगली गोलंदाजी करतोय हा चेंडू चांगला आहे की नाही पाहूया आपण अगदी स्विंगिंग यॉर्करचा हा चेंडू आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बुंद्यामध्ये हा चेंडू टाकला होता याच्यावर कोणत्या प्रकारचा हा स्ट्रोक केलता आला नव्हता वाईड यॉर्कर चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक मागच्या षटकापासून आपण पाहतोय सुनीलने चांगली गोलंदाजी केली रामने त्या प्रकारचीच गोलंदाजी केली आणि अनिल चांगला चमकताना आपल्या टीमसाठी अनिल गुलवी राईट हॅम ओव्हर द विकेट ऑन साइडला उडवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार येतोय षटकार भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी भारी षटकार तुम्हाला पाहायला मिळाला ताराची झाडं आहेत त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू सीमा पार गेला होता ताडी माडी सिक्सर पाहायला मिळाला धाव संख्या आता धाव फलकावर लागली आहे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत टाळ्यांचा आवाज कुठेतरी कमी येतोय खेळाडू कक्षातून 50 धावा केतनला संधी मिळाली पहिला चेंडू डॉट झाला थोडंसं दबाव आलं आता दबाव न घेता एक मॅक्सिमम 6 पेश केला आपल्या संघासाठी धावसंख्या 50 धावा धाव फलकावर अल्पेश सांगत आहे एक चेंडू बाकी आहे शेवटचा या षटकातील अनिल गुलवी थांबवेल का हा धाव आपल्या गोलंदाजीमध्ये राईट हॅम ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हवाई सफर मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमा पार बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6 बाय केतन पाटील ऑन फायर नाव भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी भिवंडी शहरात अब तक 56 आणि 57 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय बबन पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे शिंदेगड तालुका प्रमुख आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वेलकम लक्ष्य अब तक 56 धावा 57 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे आव्हान पूर्ण होईल की नाही हे सांगण्याकरिता आर्य चषक या स्पर्धेला अतिशय जबरदस्त आवाज आपण पहिल्या दिवसापासून ऐकला आहात मित्रांनो व्हॉइस ऑफ भिनार मेरी आवाज मेरी पहिचान संदीपजी वखारी यांचा तुम्ही आवाज इथे ऐकणार आहात कारण की पाहुण्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे या स्पर्धेला या गोड कार्यक्रमाला पाहुणे उपस्थित झालेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्माननीय बबन पाटील साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहतोय कैलासजी मडवी
अनंत ठाकरे आमचे बाबा देखील उपस्थित इथे आहेत. त्याचबरोबर राजूजी मडवी साहेब आपण पाहतोय. त्याच कबीर ठाकरे साहेब देखील आपण पाहतोय या VIP डाईजवर. आमचे बाबा आपण पाहतोय बालाराम ठाकरे हे देखील उपस्थित आहेत या VIP डाईजवर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऐकूया व्हॉइस ऑफ विनार संदेश वखारे यांचा आवाज. तर त्या दरम्यान आपण बोलूया व्यासपीठावर नक्कीच उपस्थित आहेत शिवसेना शाखा प्रमुख सुनील ठाकूर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरेश दादा ठाकरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सुनील ठाकूर साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. कालूराम ठाकरे हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. नक्कीच त्यांच्या मुलाची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपण त्या ठिकाणी सन्मानित करतोय सामाजिक कार्यकर्ता कालूराम ठाकरे साहेबांना. सन्माननीय विनोददादा ठाकरे यांची उपस्थित झालेली आहे. वेलकम. कारण की सेमीफायनलचा मॅच सुरू आहे आणि दादांच्या माहिती करता एका बाजूला AG स्पोर्ट निंबवली आहे तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारोली टीम संघाने एक चांगला आव्हान ठेवलेलं आहे. 57 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि अगदी आता 24 चेंडूमध्ये 57 धावा बनवण्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. मॅच फार महत्त्वाचा आहे कारण की इथून जिंकेल तो आई गावदेवी भादवड टीम संघाबरोबर फायनल मॅच खेळेल. आज संपूर्ण टीम वेळेवर सर्व आपण पाहतोय. आता शेड्यूल इथे समाप्त होईल कारण की दोन्हीही टीम पूर्ण ताकदीने उतरली मैदानामध्ये. मॅच सुरू करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. वेलकम. शुभागमन होत आहे. काल ज्यांचा वाढदिवस होता मित्रांनो खारवा गावचे एक डॅसिंग पर्सनॅलिटी आणि भिवंडी ग्रामीण पोटीप्लसचे विद्यमान सचिव आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. साहेबांचं शुभागमन होत आहे. सन्माननीय प्रदीपदादा जोशी वेलकम. आपलं शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे की आपण VIP डाईजवर यायचं आहे. सुधाकरजी मात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक गटनेते आमचे सर्वांचे लाडके आपला नगरसेवक संजयभाई मात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. साहेबांची उपस्थिती होत आहे या व्यासपीठावर. त्यांना खेळताना देखील आपण पाहणार आहोत. तसेच सन्माननीय प्रदीपदादा जोशी हे देखील उपस्थित झालेले आहेत. संघटनेचे सचिव आहेत आणि एका बाजूला उपाध्यक्ष आलेले आहेत खजिनदार संजयभाई मात्रे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज संपूर्ण असोसिएशन जे आहे या व्यासपीठावर लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई मात्रे वेलकम. थोडंसं बघून फटाक्या वाजवा की चेंडू टाकला गेला होता तिथे
गोलंदाज नीलम नाईक यांच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट. या खेळाडूने कालचा दिवस गाजवला आहे. बॅटिंग मिळाली नाही मात्र गोलंदाजी मिळाली आणि सुरुवात केली डॉट चेंडूने नीलम नाईक. राईट हॅम ओव्हर द विकेट. फ्लॅट डिलिव्हरी समोर खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आलाय. ओ 2 धावा कंप्लीट. थोडासा रॉंग थ्रो झाला कारण की समोर एष्ट्यांच्या आल्या असत्या अगोदर तर कदाचित रनआउट मिळाला असता. दोन धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या आहेत. दुसरा सेमीफायनल या स्पर्धेचं. नीलम नाईक राईट हॅम ओव्हर द विकेट. ऑन साईडला उडवला चेंडू. महत्वाचा हा विकेट असेल आणि इथे महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा विकेट मिळाला नीलम नाईक याला. विजय गुलवी बॅक टू डग आउट. त्या दरम्यान वेलकम शुभागमन झालेला आहे. धन्यवाद शिवसेना शाखा प्रमुख जय भवानी गुरुनाथ तरे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. तसेच आदर्श शिक्षक आणि शिक्षक सेना भिवंडी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र तरे सर देखील उपस्थित झालेले आहेत. तसेच एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि आमचे मार्गदर्शक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फायनलच्या मॅचमध्ये रवींद्र सरांचा आवाज आपण नक्कीच ऐकणार आहात आमच्या सोबत. तसेच संधीची वखारी देखील आमच्या सोबत जुळतील या मॅचसाठी कारण की महत्त्वाचा मॅच आहे. नीलम नाईकने चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजीच्या अंदाजामध्ये. विकेट मिळाला इथे 2 धावा धावफलकावर. पूर्णपणे गेम प्लॅन बीचा वापर केला जातात ते कारोली टीम संघाच्या माध्यमातून. अगोदर चांगला टार्गेट सेट केला अल्पेश आणि आता दुसऱ्यांदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. न्यू बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. क्रमांक 3 वर चांगली फलंदाजी करावी लागेल महत्त्वाच्या मॅचमध्ये कारण की सकाळपासून खूप चांगला क्रिकेट खेळले टीम एजी स्पोर्ट निंबवली. या आपण व्हीआयपी डाईज नक्कीच बघतोय. लॉयन अप भिवंडी संजयभाई म्हात्रे त्याचबरोबर विनोददादा ठाकरे थोडीशी चर्चा करताना कबीरजी ठाकरे मामा देखील आपण पाहतोय चर्चा करतात. राजू मडवी आहेत त्यांच्यासोबत. चांगला स्ट्रोक तर नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मिळाली आहे. अशा धावा देखील थांबाव्या लागतील कारोली टीम संघाला. एक धाव मिळाली आहे. सुनील आपलं खातं कोणत्या धावसंख्या 3 धावा धावफलकावर. 3 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला षटक सुरू आहे. अगदी चांगला इथं परफॉर्मन्स सादर करत आहे नीलम नाईक. काल प्लेअर ऑफ द डे पारितोषिक पटकवलं आणि आज त्याच प्रकारची क्वालिटी गोलंदाजी आहे. टायटी गोलंदाजी आहे. कंजूसभरी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. फ्लॅट डिलिव्हरी पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली होते. एक धाव आली आहे. दुसरं धाव घेण्याचं मूड नाही आहे फलंदाजाचा. मूड बनवावा लागेल कारण की स्पर्धा जिंकायची आहे तर चांगलं खेळणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये ज्या खेळाडूने एजी स्पोर्ट निंबोली संघाला क्वार्टर फायनलमध्ये पोहोचवला आणि तर सेमीफायनलच्या मॅचमध्ये तो खेळाडू आऊट झाला. गोलंदाज पुन्हा एकदा नीलम नाईक आपल्या अंदाजामध्ये गोलंदाजी टाकताना. फारसा क्रिकेट आम्ही देखील बघितलं नीलम नाईक यांचं मात्र महत्त्वाच्या मॅचमध्येच चांगला क्रिकेट होत आहे. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने मात्र गॅपमधून चेंडू सीमा पार येतोय चौकार. पहिला पॉवर भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय. महत्त्वाच्या मॅचमध्ये हा चौकार बॅटनं आलाय. फलंदाज आपण पाहतोय सुनील गुलवी याच्या 8 धावा मिळाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. परिस्थिती काय होती पहिल्या इनिंगमध्ये. विजय गुलवीच्या अगेन्स्ट 23 धावा खेचल्या होत्या टीम कारोली संघाने. मात्र इथे नीलम नाईकने फक्त 8 धावा खर्च केल्या. महत्त्वाचा विकेट विजेचं घेतलेला आहे. इथे दबाव आहे टीमवर एजी स्पोर्ट निंबोली. मात्र दबाव न घेता हा मॅच खेळावा लागेल. व्हीआयपी डाईज लॉयन अप भिवंडी संजयभाई म्हात्रे यांना आपण पाहतायत. पुढच्या मॅचमध्ये फायनलच्या मॅचमध्ये त्यांना खेळताना बघणार आहात आपण. विनोदजी ठाकरे त्यांनी सकाळी ही स्पर्धा एन्जॉय केली मात्र टीमला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकले नाही आहे. राजू मडवी हे आपण पाहतायत त्यांच्यासोबत बसलेले आहेत. त्याचबरोबर अनंत ठाकरे आमचे बाबा आणि त्याचबरोबर कैलासजी मडवी यांना दाखवलं जात आहे. तसेच सन्माननीय बबन पाटील साहेब आपण पाहतायत त्यांच्या बाजूला. भगवानजी ठाकरे देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावर. आणि काल ज्यांचा वाढदिवस होतं भिवंडी पोटी प्लस संघटनेचे सचिव प्रदीपदादा जोशी यांना आपण पाहतायत. त्यानंतर जय भवानी गुरुनाथजी तरे साहेब आपण पाहतो या व्हीआयपी डाईजवर. आणि रवींद्र गुलवी सर मागच्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक हरीशदादा ठाकरे त्याचबरोबर संतोषजी ठाकरे यांना दाखवलं जात आहे. राजूजी ठाकरे आणि गुरुनाथजी ठाकरे चर्चा करताना.
या स्पर्धेविषयी चर्चा होणं गरजेचं आहे. खर्च झाल्यात फक्त 8 धावा पहिल्या षटकामध्ये नीलम नाईकच्या अगेन्स्ट. संजय पाटील षटक क्रमांक दुसरा. आज संजयने खूप चांगली फलंदाजी केली आहे. थोडा स्पीड तुमचा जो आहे वाढवायचा आहे. अजून फायनल मॅच होणं बाकी आहे आणि घड्याळामध्ये 5:26 झालेले आहेत. एज फॉर टाइम कन्सर्न वेल फार कमी आहे. वेल आपल्याला वाचवायचे आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे आपण नक्कीच प्रकाशामध्येच करणार आहोत. तर इथे गोलंदाज संजय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एसटी रक्षक एसटी पासून दूर आहे. गतीमध्ये परिवर्तन एसटीच्या वरतून चेंडू गेलाय. डॉट चेंडूने ते सुरुवात केली आहे गोलंदाज संजय पाटीलने. चांगला मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज बेनिफिट आपल्याला पाहतोय गोलंदाजाला मिळतोय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते महत्त्वाच्या मॅचमध्ये. नीलम नाईक वारंवार फिल्डिंग बदल करताना आपण पाहतोय. संजय पाटील चांगली गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. इथून साईनाथला देखील आता हात खोलावे लागतील. धावा बनवाव्या लागतील. हवा थांबली आहे मात्र हवा दाखवावी लागेल जी-स्पोर्ट निंबोली टीम संघाची. ऑन साईडला खेळायचं होतं बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी. महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी सुरू आहे सध्या कारिवली टीम संघाची. चेंडूला सीमा पार मारावे लागतील. तारा मंडलमध्ये फेकावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा संजय पाटील. चेंडू क्रमांक तिसरा षटकातील. लेफ्ट आर्म गोलंदाज फुलटा चेंडू हवं तसा बॅटवर आला नाहीये. अजून एक डॉट चेंडू. आता डोकेदुखी ठरलंय ही बॅटिंग कारण की मागचे 3 चेंडू डॉट. 0-0-0 धावा फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे. अजून एक सामना होणं बाकी आहे ते म्हणजे फायनल मॅच. गोलंदाज संजय पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. साईनाथ गुलवीला जे आकड्याच्या पुढे 3 0 लागले त्याला काढावं लागेल. एक षटकार पेश करावाच लागेल. फुलटा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. वाईट ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नीलम नाईक आहे तिथे. जर्सी क्रमांक 23. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव. क्या बात आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा षटक अगदी कारिवली टीम संघाच्या पक्षामध्ये आली आहे. सध्या तरी यूट्यूबच्या माध्यमातून लवेश नाईक आमचे मित्र मॅचचा आनंद घेत आहेत. शुभेच्छा दिल्या टीमला. सध्या तरी ऑल इज कारण की मॅच रंगात आली आहे. मॅच रंगवली आहे गोलंदाज नीलम नाईक आणि त्याचबरोबर आपण पाहतोय संजय पाटील याने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे संजय पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता बॅटर आला समोर सुनील गुलवी ज्याने चौका ठोकला होता मागच्या शेवटच्या चेंडूवर. बिग हिट होतंय का पाहूया. चेंडू तर चाललाय सीमेच्या बाहेर. मिती 6 धावा. षटकार. कमी धावा खर्च केल्या मात्र महत्वाचा हा चेंडू टाकायचा होता. बॅटच्या रडारमध्ये आला. बॅट कांद्याच्या मागे चेंडू सीमेच्या मागे षटकाराकरिता. हा क्रिकेट आहे. महत्वाचा मॅच आहे सेमीफायनल. जो जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश होईल. धावसंख्या 15 धावा धावफलकावर 15. नेक टू नेक फाईट आहे. फाईट बॅक करावा लागेल. अजून एक मोठा फटका खेळावाच लागेल फलंदाज सुनील गुलवीला. 11 धावा आल्या आतापर्यंत त्याच्या बॅटनं. संजय पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर तगडा फलंदाज आहे सुनील. पुन्हा एकदा फुलटा चेंडू हवं तसा बॅटवर आला नाहीये. समोर खेळलाय. लॉंग ऑन लॉगअपच्या मधोमध आलाय. नीलम नाईक आहे. फक्त एकच धाव मिळेल. षटक कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 16. 8ची सरासरी घरचा रस्ता. इथं मोठी सरासरी तुम्हाला बनवावी लागेल. जाऊया संदेश वकार यांच्या सोबत आपण VIP डाईजवर. शिवसेना उपतालुका प्रमुख इथं उपस्थित झालेले आहे. शिंदे गटाचे सन्माननीय बबन पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. आमचे कॅमेरामॅन आपण नक्कीच VIP डाईज कव्हर करायचे आहे आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आपण पाहतोय VIP डाईज लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे. चर्चा करताना या स्पर्धेविषयी आपण पाहतोय सन्माननीय विनोददादा ठाकरे. त्याचबरोबर राजूजी मडवी साहेब आपण पाहतायत. अनंत ठाकरे आमच्या बाबांना आपण पाहतायत आमच्या VIP डाईजवर. कैलासजी मडवी. त्याचबरोबर आपण पाहताय बबन पाटील साहेब यांना दाखवला जात आहे. तसेच सन्माननीय भगवानजी ठाकरे साहेब आणि प्रदीप जोशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बाजूला आपण पाहताय बालारामजी ठाकरे हरीश ठाकरे यांचे पिताश्री. त्याचबरोबर आज आपण पाहताय जय भवानी गुरुनाथजी तरे साहेब आणि त्याचबरोबर रवींद्र तरे सर. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक साईडला सध्या सेल्फी घेताना आपण पाहतोय राजू ठाकरे त्याचबरोबर संतोषजी ठाकरे सोबत गुरुनाथजी ठाकरे मॅचचा आनंद घेतात. जाऊया मॅचच्या दिशेने कारण की वेल घेतली आहे 2 षटकांकरिता 10 मिनिटं.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तिसरा षटक टाकण्याकरता संदीप पाटील, षटक क्रमांक 3. चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि इथून एकच सांगेल सुनील गुलवीला, सध्या तरी यूट्यूबच्या माध्यमातून निमोली गावचे प्रेक्षक जमलेले आहेत. नक्कीच या बॅटिंगला कुठेतरी आता मोठे फटके खेळावेच लागतील. पहिला चेंडू या षटकातील, लुजना चेंडू ऑन साईडला उडवलाय, चेंडू सीमेच्या दिशेने, सुभाष ठाकरे यांच्या फ्लॅट्सला चेंडू लागताना षटकार. कडक स्ट्रोक. सध्या डीजे मॅन बिझी आहे, संगीत शोधत आहेत आपल्या मोबाईल मध्ये, मात्र हा चेंडू सीमापार षटकार. धाव संख्या 22 धावा धावफलकावर. असाच अटॅक फायनल मध्ये प्रवेश करू शकतो. धावसंख्या धावफलकावर 22 धावा झालेल्या आहेत. तुम्हाला इक्वेशन आपल्या टीम मॉनिटरवर पाहायला मिळेल प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून. चेंडू बाकी आहेत 11 आणि 35 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज संदीप पाटील, राईट हॅम ओव्हर द विकेटने. समोर तगडा फलंदाज आहे सुनील. अजून एक उडवलाय, अजून एक, मात्र क्षेत्ररक्षक तिथं आहे. महत्वाचा झेल पकडलाय फलंदाज बाद सुनील गुलवी. बॅक टू डग आउट. विनोद होते तिथे, महत्वाची झेल टिपली आहे सुनील गुलवी याची. सुनीलचं वातावरण आता थंड केलं इथे टीम जय बजरंग कारोली संघाने. पंचाने इथे थर्ड अंपर रेफर केलेला आहे. पाहूया विनोद नाईक याने कोणत्या प्रकारे झेल पकडली, बाउंड्रीच्या बाहेर की आत. गणेशजी ठाकरे या स्पर्धेचे आयोजक स्वतः इथे आमच्या टीव्ही मॉनिटरवर आपण पाहते. चला फिल्डिंग लावा, बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या जागेवर उभं राहायचंय. फलंदाज आउट. सेफ ही झेल पकडण्यात आलेली आहे. प्रिन्स मूव्हीज, दूध का दूध पाणी का पाणी. धावा धावफलकावर इथे लागलेल्या आहेत त्या म्हणजे 22 धावा. नवीन फलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये. रामला चांगली फलंदाजी करावी लागेल. यूट्यूबच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर मॅचला एन्जॉय करतात. गोल्डी क्रिकेटला आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सिद्दीक भाबे सर. धावसंख्या धावफलकावर इथे 22 आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय राम. गोलंदाजी करताना संदीप, राईट हॅम ओव्हर द विकेटने. लुजनर चेंडू, मिस्टान झाले चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल सुटली जाते. धावा कंप्लीट होत आहे, 2 धावा. इथे चांगली गोलंदाजी राहिली आहे. षटकार आला, विकेट घेतलं, कमबॅक केलं, पुन्हा 2 धावा मिळाल्या. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. टफ फाईट सुरू आहे सध्या मैदानामध्ये. आई गावदेवी भादवड टीम संघाने पूर्ण तयारीमध्ये राहायचे. यानंतर मेगा फायनल करिता संदीप गोलंदाज, राईट हॅम ओव्हर द विकेटने. तगडा स्ट्रोक आहे, गॅप भरपूर मोठा आहे, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये. हलकासा मिसफील्ड झाले, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत राम याच्या माध्यमातून. राम करू शकतो, राम या धावा बनवू शकतो, रामकडे आहे तो टॅलेंट. धावफलकावर 26 धावा, 26 रन. 2 चेंडू टाकायचे बाकीत, महत्वाचे 2 चेंडू. एक षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो, अथवा शेवटच्या षटकामध्ये षटकारांची तुफानी इनिंग खेळावे लागेल. समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. संजय पाटील पोहोचू शकले नाहीये. एक धाव झाली आहे, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट. लॉंग ऑफर झेल उडाली होती. संजय पाटील याच्याकडे भरपूर वेल होता. धावसंख्या 28 धावा, 28 रन. 7 चेंडू आणि 29 धावा. हा षटकार येणं गरजेचं आहे.
हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये पाठवलाय सीमा पार येतोय षटकार. Akshay. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेंनी. आर्यस Thank you, चषक DJ. हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरे. इक्वेशन समोर आहे 6 चेंडू आणि 23 धावा. मॅच मध्ये रंगत आणली या दोन खेळाडूने. साईनाथ गुलवी आणि राम गुलवी यांच्या पाठमधून या धावा बनतायत. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत अल्पेश गायकवाड 18 धावा आणि एक विकेट देखील मिळाला. थँक्यू संदेश. बोलूया आपण व्यासपीठावर काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित केले जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरेश दादा ठाकरे आपण आपल्या शुभ हस्ते बबन पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अगदी वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित झाल्यात, मात्र त्यांना आपण आयोजकांच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. या शिवसेना त्यांना मात्र सन्मानित केलं गेलंय. त्यानंतर भिवंडी क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. भरपूर साऱ्या शुभेच्छा मात्र या ठिकाणावरनं त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. विद्यमान नगरसेवक गटनेते सन्माननीय संजयबाई म्हात्रे यांचा शुभ सन्मान सन्माननीय हरीश ठाकरे यांच्या शुभास्ते केला जात आहे. यास विशेष कार्यकारी अधिकारी देखील आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. त्यानंतर विनोद ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. ठाणे जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष सन्माननीय विनोद ठाकरे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. धावसंख्या धावफलकावर 35 धावा 35. इक्वेशन फार मोठा आहे कारण की अजून इथून 22 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 मध्ये 4 ठोकावे लागतील. गोलंदाज कुंदन राईट हॅम ओव्हर द विकेट. चांगला स्ट्रोक आहे मात्र शतरक्षक तैनात आहे संजय पाटील. धाव घेतली जात नाहीये. आता पूर्णपणे फायनलमध्ये क्वालिफाय होण्याची तयारी इथे दिसतोय जय बजरंग कारुली टीम संघाची. ज्या प्रकारे परफॉर्मन्स केलं या टीमने या महत्त्वाच्या मॅचमध्ये, चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, त्याहून चांगले शत्रुरक्षण राहिलं या टीमचं. बाजूला टीम चला समोर यायचं आपण व्हीआयपी डेच्या. पण एकदा ऑन साईडला खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त आणि फक्त आता पहा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केलाय मात्र 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावाने धावसंख्या 37 धावा धावफलकावर. 2 चेंडू 20 धावा. मिशन इम्पॉसिबल आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. 1 चेंडूमध्ये 12 धावा देखील मी बनताना बघितल्यात. गोलंदाज कुंदन राईट हॅम ओव्हर द विकेटने समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला. गॅप आहे तिथे, थांबणार नाहीये चेंडू, सीमा पार, चौकार. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरे. आर्यस 1 पाऊल दूर आहे विजयापासून टीम
जय बजरंग कारवली टीम आणि इथे मला वाटतं शेवटच्या चेंडू विकेट मिळालेला आहे, प्ले डाऊन झालेले आहे तिथे आणि इथून फायनलमध्ये क्वालिफाय होते टीम जय बजरंग कारवली टीम. खूप खूप अभिनंदन. इथे मॅच जिंकली गेली आहे जय बजरंग कारवली टीम संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊ. त्यानंतर दोन्ही टीमचे सर्व खेळाडू आपण समोर यायचं आहे. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण मेगा फायनलचं टॉस आपण इथे करणार आहोत. मित्रांनो तुमच्यासोबत संदेश वखारे इथे नक्कीच येतील मैदानामध्ये. चला मैदानामध्ये आपण दोन्ही टीम समोर यायचं आहे.